राम राम. राम राम. मी माणिक खुपसे गेली 2 वर्षापासून कॅन बायोसिस या बॅक्टेरियल मायक्रोबायोलॉजिकल कंपनीसोबत काम करत आहे. तर आपण आज एरंडेश्वर या गावी आलेलो आहे. तर आपल्यासोबत आहेत कैलासराव काळे यांनी आपल्या कंपनीचे जैविक औषध वापरलेले, तर त्यांना काय रिझल्ट आलेला आपण ऐकूया आणि त्यांच्या थोडक्यात परिचय. मी कैलास काळे, राहणार एरंडेश्वर. या ठिकाणी आपण कॅन बायोसिस या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आणि खुपसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बॉबी खरबूजची लागवड 2.5 एकर केलेली आहे 20 डिसेंबर रोजी. आणि सुरुवातीला आपण कॅन बायोसिसची शुभारंभ डोस यांचा वापरला होता आणि तिथून मला रिझल्ट चांगले वाटले. त्यामुळे मी यांचे ते जे डोस आहेत ते पूर्ण यांच्याच मागे प्लॉट घेतला आणि ते कंटिन्यू केली. कॅन बायोसिसची पीओपी पूर्ण वापरलेली म्हणजे शुभारंभ डोस असेल, त्याच्यानंतर आपला ताबा, मिलॅस्टिन, सुडो मिलॅस्टिन हे सुद्धा वापरलेलं, म्हणजे टोटल आपली पीओपी वापरलेली. तर आपण या ठिकाणी बघताय की एक नंबर क्वालिटीचा माल या ठिकाणी निघालेला आहे. हा बॉबी व्हरायटी आहे ही खरबुजामधली. याचा मार्केट खूप छान असते, खायला बी खूप चांगली व्हरायटी आहे. प्रत्येकाने कॅन बायोसिसचे औषध वापरायला पाहिजे का? प्रत्येकानं कॅन बायोसिस औषध वापरायलाच पाहिजेत, कारण रिझल्ट हा एकदम खूप छान आहे. या अगोदरही मी हा प्लॉट घेतला होता, पण मला म्हणावा असा काही त्यातून उत्पादन मिळालेलं नाही. परंतु कॅन बायोसिसची औषधी वापरल्यानंतर बऱ्यापैकी चांगला रिझल्ट असा मिळालेला आहे. त्याकरता शेतकऱ्यांनी एकदा अवश्य अनुभव घ्यायला काही हरकत नाही. जैविक शेती काळाची गरज आहे. म्हणजे आपण जे काही ते पूर्ण जैविक शेतीवर आधारित औषध देतोय. तर जैविक शेती काळाची गरज आहे. प्रत्येकाने जैविक शेती करायला पाहिजे. तर धन्यवाद सर. धन्यवाद.